हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या सेशनमध्ये. आज आपण फक्त एक अँथ्रोपोलॉजीचा पल्स आन्सर रायटिंग मॉड्यूल काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अँथ्रोपोलॉजीची कॉम्प्रेहेन्सिव्ह बॅच जी ह्या महिन्यात सुरू होती आहे ती डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे. ती ऑलरेडी लॉन्च झाली आहे, त्याचे ॲडमिशन्स चालू आहेत. बट ही बॅच मग कुणासाठी आहे, पल्स आन्सर रायटिंग जी स्पेसिफिकली आपण लॉन्च करतो आहे, तर ती अशा मुलांसाठी आहे की ज्यांनी ऑलरेडी प्रिपरेशन कवर केलेली आहे, ज्यांचं वाचून झालेलं आहे किंवा ज्यांना सेल्फ स्टडी करायचं आहे आणि ज्यांना वाटते की मला फक्त आन्सर रायटिंगमध्ये हेल्प हवी आहे, मला थोडीशी मेंटॉरशिप हवी आहे, तर त्यांच्यासाठी स्पेसिफिकली ही बॅच आपण काय केली आहे, डिझाईन केली आहे. तर आता अँथ्रोपोलॉजीच्या पल्स आन्सर रायटिंगमध्ये काय असणार आहे, तर ॲक्च्युली इश्यू काय होतो की आपण अभ्यास स्वतः करत असताना कन्सिस्टन्सी ही एकच गोष्ट असते जी काय असते की खूप मिसिंग असते. त्याला म्हणतात ना की कन्सिस्टन्सी हा एकदम अंडररेटेड मॅजिक आहे की जो तुम्ही ॲक्च्युली तुमच्या डेली लाईफमध्ये एखादी गोष्ट रेग्युलरली करत राहिलात तर तुम्हाला पॉसिबल आहे की तुम्हाला जे हवं आहे ते सक्सेस तुम्हाला मिळू शकेल. जसं तुम्हाला माहिती असेल की आपल्या ऑलिम्पिकमध्ये जे पळणारे किंवा कुठलेही ॲथलीट्स असतील त्यांना कितीही एखाद्या दिवशी वाटत नसेल तरी पण दे शो अप. ते काय करतात, त्या दिवशी प्रॅक्टिस करतात आणि म्हणूनच ते आज जिथे पोहोचलेले असतात तिथे ते पोहोचतात. त्याप्रमाणे जेव्हा आपण मेन्सची प्रिपरेशन करतो आहे, स्पेसिफिकली आन्सर रायटिंग फॉर ऑप्शनल, त्याच्यामध्ये रेग्युलरली तुम्ही लिहिणं आणि फक्त लिहिणं नाही तर ते इव्हॅल्युएट करून घेणं आणि त्याच्यानंतर प्रॉपरली गायडन्स घेऊन प्रिपेअर करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग काय होतं, मग आपण 1-2 मेन्स देतो आणि मग आपल्याला रिअलाईज होतं की कुठेतरी आपल्या स्ट्रक्चरमध्ये चुकी आहे किंवा आपल्या इंट्रोडक्शन, कन्क्ल्युजन किंवा आपण जे लिहितो आहे ते बरोबर आहे की नाही, ह्या क्वेश्चनमध्ये म्हणजे ह्या अशा डायलेमाजमध्ये न राहता लेट्स एक प्लॅन्ड आपण काय करूया, प्रिपरेशन करूया. आता ह्याच्यामध्ये जसं तुम्ही बघाल की काही एक बेसिक इम्पॉर्टंट गोष्टी असतात आन्सर रायटिंगमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं असतं टाईम मॅनेजमेंट. एखादा आन्सर आपण लिहायला बसलो, आपण लिहितो आहे, अर्ध्या तासामध्ये एक छान आन्सर कुणीही लिहू शकेल, बट 7 ते 8 मिनिटामध्ये तुम्हाला ते आन्सर लिहिता येतं आहे का, दॅट इज फर्स्ट पॉईंट. म्हणजे एक टाईम मॅनेजमेंट स्किल्स आहेत ते कुठे बिल्ड होतात, जर तुम्ही एक एक्झाम लाईक इन्व्हायरमेंटमध्ये आन्सर रायटिंग करताय तर त्याच्यामध्ये ते काय आहे, पॉसिबल आहे. त्याच्यानंतर जसं बघाल एक आन्सर रायटिंग स्किल असतं. प्रत्येक आन्सर लिहिताना ना त्याचं एक स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे, कशा पद्धतीनं लिहिलं गेलं पाहिजे, त्याचं प्रेझेंटेशन कसं असावं. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टप्प्याटप्प्यात यायला लागतात. पहिल्याच दिवशी त्या नाही जमत, मग ते टप्प्याटप्प्यात जरी यायच्या असल्या तरी पण आपल्याला माहिती पाहिजे की वेअर आय स्टँड टुडे. मग त्यामुळं तुम्ही ह्या आन्सर रायटिंगमधून ते शिकू शकाल. जसं आपण पुढे बघतोय एक परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पण असलं पाहिजे. काही टॉपिक्स आपल्याला चांगले जमतात, काही टॉपिक आपले खूपच म्हणजे काय गणलेले असतात. मग अशा वेळेला आपल्याला माहिती पाहिजे की कुठल्या टॉपिकवरती मी किती एफर्ट घेऊ, त्याच्यामध्ये मला किती मार्क्स म्हणजे एकतर वेटेज किती आहे आणि त्याच्यामध्ये मला किती स्कोप आहे की मी अजून माझे मार्क्स त्याच्यामध्ये वाढवू शकेन. तर ह्या सगळ्या गोष्टी, तो परफॉर्मन्सचा एक असेसमेंट तुम्हाला या आन्सर रायटिंग मॉड्यूलमध्ये मिळणार असतो. त्याच्यानंतर बघा एक फीडबॅक आणि गायडन्स. जे काही लिहित आहे ते कितपत बरोबर आहे, ते कशा पद्धतीनं लिहिलं गेलं आहे त्याच्याबद्दलचा एक फीडबॅक तुम्हाला इथे मिळून जाईल. त्याचबरोबर एक गायडन्स की बाबा हां मी हे सोर्सेस वाचलेले आहेत ऑलरेडी, आता मी कुठले सोर्सेस वाचू किंवा आता ह्या सोर्सेस वाचल्यानंतर ते कॉम्प्रेहेंड करून मी आन्सर कसं लिहू. तर ह्याच्याविषयीचा गायडन्स तुम्हाला पल्सच्या आन्सर रायटिंग मॉड्यूलमध्ये मिळतो आणि ही स्पेसिफिकली आपण अँथ्रोपोलॉजीसाठी डिझाईन्ड एक आहे आपली टेस्ट सिरीज असणार आहे. त्याच्यानंतर एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो. समजा तुम्ही आत्तापर्यंत एकही आन्सर नसेल लिहिलं, तुमचा कॉन्फिडन्स असणार आहे का. तुम्हाला सांगितलं उद्या उठून तुला एक 100 मार्काचा पेपर लिहायचा आहे, नाही जमणार. किंवा तुम्हाला सांगितलं नाही 250 मार्काचाच पेपर लिहून दाखव, नाही जमणार. मग हा कॉन्फिडन्स कसा बिल्ड होईल. जर तुम्हाला माहिती आहे की हां माझं नॉलेज ओकेइश आहे, खरं मला माहिती नाही मी लिहू शकतो की नाही, मग तुम्ही एक 10 आन्सर लिहिल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की हां आता एक पुढचा आन्सर मी चांगलं लिहू शकेन. मग अशा एक 2-3 टेस्टनंतर काय व्हायला लागतं, एक कॉन्फिडन्स काय आहे तुमच्यामध्ये बिल्ड व्हायला लागतो आणि तो तुम्हाला म्हणजे ही सगळ्यात मोठी गेन असते कोणतीही टेस्ट सिरीज रिलिजियसली फॉलो करून व्यवस्थित कंप्लीट करण्यामागं.
त्यानंतर एक सिलेबसचं कंप्लीशन होतं ओव्हरऑल. आता जे सेट टार्गेट्स आहेत जे मी तुम्हाला दाखवणार आहे, काही टार्गेट्ससाठी जास्त दिवस दिलेत कारण ते पूर्ण करायला जास्त वेळ लागेल आणि काही टार्गेटसाठी फक्त 1 आठवडा दिला आहे कारण ते टार्गेट्स छोटे आहेत. साधारण तुम्हाला किती वेळ लागेल अभ्यासाला हे बघूनच आपण तो अख्खं जे शेड्यूल आहे ते काय केलं, डिझाईन केलं आहे आणि इट इज गोइंग टू हेल्प यू ट्रिमेंडसली. आणि एक्झाम लाईक एक्सपिरियन्स, घरी बसून पेपर लिहिताय गुड, बट ज्यावेळेला तुम्ही एक एक्झाम लाईक इन्व्हायरमेंटमध्ये लिहिता त्यावेळेला जो तुमचा हार्ट रेट वाढतो किंवा ओव्हरऑल तुम्ही ते प्रेशर कसं मॅनेज करता हे तुम्ही डिरेक्टली जाऊन UPSCच्या और MPSCच्या मेन्समध्ये बघण्यापेक्षा तुम्ही आत्ता बघा. म्हणजे थोडंसं एक्झाम लाईक इन्व्हायरमेंटमध्ये लिहून बघा म्हणजे तुम्हाला कळेल हाऊ यू ॲक्ट इन एक्झाम लाईक इन्व्हायरमेंट. आणि दॅट इज वन ऑफ एक सगळ्यात चांगला मुद्दा आहे. एक पर्सनलाइज्ड फीडबॅक, एक डिटेल्ड फीडबॅक मिळतो. मी तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवणार आहे की कशा पद्धतीनं मी फीडबॅक देते. आणि हा अख्खा प्लॅन क्रिएट करण्यामध्ये एक हॉलिस्टिक अप्रोच आहे. म्हणजे तुमच्या प्रिपरेशनमधला प्रत्येक जो पॉईंट आहे तो चांगल्या पद्धतीनं कव्हर व्हावा अशा पद्धतीनं आपण काय केलं आहे, हे शेड्यूल डिझाईन केलं आहे. बरं, आता तुम्हाला फीडबॅक मिळणार म्हणजे काय, अरे गुड, वा, छान उत्तर लिहिलंस, एवढंच मी तुम्हाला लिहून देणार का, किंवा फक्त नाही बाबा हे काही जमलं नाही असं लिहून देणार का. अशा बऱ्याचशा टेस्ट सिरीज तुम्ही मार्केटमध्ये बघितल्या असतील की त्याच्यामध्ये एक जनरल फीडबॅक सगळ्यांना दिला जातो, बट ह्याच्यामध्ये खूप सब्जेक्टिव्ह आणि खूप स्पेसिफिक तुम्हाला फीडबॅक्स मिळणार आहेत. ह्याच्यामध्ये जसं बघाल की कशा पद्धतीनं तुमचं इंट्रोडक्शन, कन्क्ल्युजन, ओव्हरऑल परफॉर्मन्स कसा आहे, सब्जेक्ट नॉलेज कसं आहे, प्रेझेंटेशन कसं आहे, ह्या प्रत्येक पॅरामीटरवरती आपण काय करतो, तुम्हाला फीडबॅक देतो. प्लस तुम्हाला एक ओव्हरऑल रिमार्क दिला जातो. म्हणजे तुझ्या इंट्रोडक्शनमध्ये कशा पद्धतीनं तू चेंज करू शकतोस अथवा शकतेस. त्याच्यानंतर मग तुमच्या मेन बॉडीमध्ये काय एक्सपेक्टेड आहे, कुठे कुठे तुम्ही अँथ्रोपोलॉजिस्ट मेन्शन करू शकला असाल, पब्लिकेशन्स कशा पद्धतीनं मेन्शन करायला हवे आहेत, एखादं उत्तम आन्सर जर लिहायचं आहे तर त्याच्यामध्ये काय काय केलं गेलं पाहिजे ह्याचा डिटेल एक पर्सनलाइज्ड फीडबॅक इथे मी तुम्हाला देते. माझं हँडरायटिंग ओळखण्यासारखं आहे त्यामुळे एकदम पर्सनलाइज्ड फीडबॅक हा मीच दिला आहे हेही तुम्हाला कळून जातं. आता ह्याच्यानंतर जसं की एक एक्झाम्पल बघा, सगळ्यात बेस्ट पार्ट आहे अँथ्रोपोलॉजी ऑप्शनलबद्दल की तुम्ही रिपीटेड क्वेश्चन्सवरती फोकस केला तर तुमची 70% प्रिपरेशन डन आहे. त्यामुळं जसं इथे तुम्हाला एक दाखवलं की कशा पद्धतीनं सॅक्रेड कॉम्प्लेक्स आणि नेचर मॅन स्पिरिट कॉम्प्लेक्स कंटिन्युअसली रिपीटेड टॉपिक्स आहेत. मग असे ज्यावेळेला आपण ॲनालिसिस करून क्वेश्चन्स काढतो ना तर त्यावेळेला तुम्हाला ते प्रॅक्टिस करायचा चान्स काय आहे, जास्त भेटतो. आणि ट्रस्ट मी ऑन दिस, ह्याच्या आधीही मी टेस्ट सिरीज वेगवेगळ्या ठिकाणी कंडक्ट केल्या आहेत आणि त्या प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात क्वेश्चन्स असतात ते रिपीटेड असतात. आणि आपण जे PYQs डिस्कस केलेले असतात त्याच्यातले बरेचसे क्वेश्चन डिरेक्टली मेन्सच्या एक्झाममध्ये येतात. आता हे माझं काही याच्यामध्ये कौतुक नाही आहे कारण अँथ्रोपोलॉजी ऑप्शनलच असं आहे की त्याच्यामध्ये रिपीटेड प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स येणार आहेत. मग फ्युचरिस्टिक वेनी दिलेले काही क्वेश्चनसुद्धा काय होतात, मग ओव्हरलॅप होतात कारण करंटमध्ये चाललेल्या एखाद्या गोष्टीशी रिलेट करून एखादा क्वेश्चन दिला तर तोही बऱ्याचदा रिपीट होतो आहे. त्यामुळं याच्यामध्ये आत्तापर्यंत टेस्टेड आहे की माझ्या या अँथ्रोपोलॉजीच्या टेस्ट सिरीजला जी प्रयास अंडर चालवली जाते त्याला कंटिन्युअसली म्हणजे रिपीटेड ॲडमिशन्स असतात. एखाद्या विद्यार्थ्यांनी सलग 2-3 वर्षसुद्धा ही टेस्ट सिरीज लिहिलेली आहे आणि त्याला त्याच्यातून फायदा होतो हे लक्षात आल्यामुळंच त्यांनी रिपीट ॲडमिशन्स घेतलेले आहेत. ह्याच्यानंतर जसं आपण बोलतो आहे तर एक सिलॅबस कॉपी इथे म्हणजे की सिलॅबस रिलेटेड रिसोर्स कॉपी की काय काय तुम्ही वाचू शकता. तुम्हाला जी PDF शेअर केली गेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे रिसोर्सेस आहेत. बट हे सगळे रिसोर्सेस एकत्र वाचायचे नाही आहेत. मग ते कधी कधी वाचायचे, त्यासाठी स्पेसिफिकली प्रत्येक सिलॅबस पॉइंटरच्या पुढे कुठला रिसोर्स तुम्ही वाचू शकता हे दिलेलं आहे. आणि प्रत्येक टेस्टच्या आधी आपल्या ग्रुपवरती मी मेन्शन करते की तुम्ही कुठून कुठून काय काय वाचलं पाहिजे. त्याच्यासाठी एखादी ऑडिओ क्लिप और एखादा रिटर्न मेसेज ग्रुपवरती येतो जेणेकरून काय होतं की तुमची जी प्रिपरेशन आहे ती काय होते, एकदम स्ट्रीमलाइंड होते आणि मग तुम्हाला कळतं की नेमकं काय वाचू. मग आता एवढंच करायचं आहे का, मग एक स्पेसिफिक प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मी इथे ऑलरेडी दिलेले आहेत जे की बऱ्याचदा रिपीट झालेले आहेत. दिस विल ॲक्ट ॲज अ गाईड. याच्याबरोबर काही अजून प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आय थिंक दीज आर सफिशियंट ज्याच्यामध्ये रिपिटेशन वाईज मी मेन्शन केलेले आहेत. ह्याच्यामधला एखाद दुसरा क्वेश्चन येणं त्या टेस्टमध्ये एक्सपेक्टेड आहे. दरवर्षी काय होतं की काही मुलांना कळत नाही की बाबा मी हे एवढं सगळं केलं बट त्यातला कुठला क्वेश्चन येईल की नाही टेस्टमध्ये. मग इनिशियल डेजमध्ये काही टेस्टमध्ये ह्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समधून जे इथे मेन्शन केले 8 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्यातून 1 किंवा 2 क्वेश्चन्स रिपीट होतील. सो यू विल बी कॉन्फिडंट मी हे 8 क्वेश्चन केलेत, मी ॲटलीस्ट 2 क्वेश्चन तरी प्रॉपरली लिहून येणार आहे.
आणि दिस इज हाऊ यू विल गेन कॉन्फिडन्स इन व्हॉट यू आर रायटिंग. आणि त्यामुळं काय होणार आहे, तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होत राहणार आहे. ॲटलिस्ट मला इतके तरी क्वेश्चन्स लिहिता आले. इवन इफ यू आर अ बिगिनर, तुम्हाला म्हणजे बिगिनर ॲज इन म्हणजे तुमचा अभ्यास झाला आहे आणि आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही बिगिनर आहात, त्यांच्यासाठी हा असा स्पेसिफिकली बनवला आहे. ॲज यू कॅन सी, पहिल्यांदा जिथे बघताय 1.1 to 2.2 इतका एकदम छोटूसा सिलेबस आपण फर्स्ट टेस्टला ठेवला आहे अँड दॅट इज हॅपनिंग ऑन 6th of September. त्याच्यानंतरचा प्रत्येक सिलेबस पॉइंटर जर बघाल तो एकदम छोटा आहे आणि क्रिस्प आहे, जो की तुम्हाला तेवढ्या दिवसांमध्ये पूर्ण करणं शक्य होणार आहे. 6th नंतर डिरेक्टली 20th टेस्ट आहे, तो इट गिव्ज यू अराउंड 2 weeks, ज्याच्यामध्ये मग आपले जे सर्व इव्होल्युशन जे कशा पद्धतीनं होत आहे, जो एक मेजर चंक आहे आपल्या पोर्शनचा. आणि त्याचबरोबर कल्चरल इव्होल्युशन, आर्किओलॉजी एक प्री हिस्टॉरिक आहे ज्याला वेळ लागू शकतो, त्याला मग 15 दिवस दिलेले आहेत. जिथे जिथे पॉसिबल आहे, जिथे जिथे मोठा सिलेबसचा चंक आहे तिथे 15 दिवस दिलेत प्रिपरेशनसाठी, सो दॅट इट इज गोइंग टू मेक युअर प्रिपरेशन मच बेटर. त्यानंतर जसं बघाल की मॅरेज, फॅमिली आणि किनशिप, दिस इज समथिंग की ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, एक सोप्या पद्धतीनं आपण काय करतोय की एक चांगला सिलेबसचा जो पॉइंटर आहे तो काय करतोय, कव्हर करतोय. आणि याच्यामध्ये जसं बघाल मॅरेज, फॅमिली आणि किनशिप हे टॉपिक्स आपण काय केलेत, कव्हर केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे, सोपं होऊन जाणार आहे. जसं आता याच्या पुढे बघाल लगेच इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, रिलिजन, विच आर कंपॅरेटिव्हली सिम्पलर टॉपिक. मी ह्या सिम्पलर टॉपिकसाठी पुन्हा ए वीक इज गिवन. त्याच्यानंतर अँथ्रोपोलॉजिकल थेरीजला खूप वेळ लागतो प्रिपरेशनसाठी. मग तुम्ही बघाल 11 ऑक्टोबर नंतर डिरेक्टली 20 days आर गिव्हन की तुम्ही अँथ्रोपोलॉजिकल थेरीज और येणाऱ्या टेस्टमधल्या बऱ्याचशा पॉइंटर्सचा चांगल्या पद्धतीनं काय करू शकाल, अभ्यास करू शकाल. मग ते टार्गेट्स कव्हर करण्यासाठी मध्ये दिवाळी पण आहे आणि तुम्हाला ते टार्गेट्स एकदम कम्फर्टेबली कंप्लीट करता यावेत, हा त्याच्या मागचा काय आहे, उद्देश आहे. त्याच्यानंतर बघा 15th of November अराउंड अजून 15 दिवसांनी. मग त्याच्यानंतर एक आपला जो फिजिकल अँथ्रोपोलॉजीचा पार्ट आहे त्याचा पर्टिक्युलर सिलेबस आपण ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. अगेन 15 days गॅप आहे. त्याच्यानंतर बघाल 22nd November तर इथे बघाल की अगेन बेसिक जे छोटे छोटे टॉपिक्स आहेत त्याच्यासाठी देन यू हॅव गिव्हन ओनली 7 days. त्याच्यानंतर बघाल मग पेपर 2ला आपण शिफ्ट होतोय. पेपर 2चे जे इनिशियल पहिले छोटे छोटे टॉपिक्स आहेत त्याच्यासाठी पण परत 7 दिवस देण्यात आलेले आहेत. आणि जसं बघाल की जे छोटे छोटे टॉपिक्स आहेत म्हणजे ज्याला तुम्हाला जास्त अभ्यासाला वेळ नाही लागणार आहे आणि ते तुम्ही टाइमली कव्हर करू शकणार आहे, त्याच्यासाठी फक्त 7 दिवस दिलेत. अँथ्रोपोलॉजिकल थेरीज, फिजिकल अँथ्रोपोलॉजी आणि जे टॉपिक्स ज्याला फार वेळ लागणार त्याच्यासाठी 15 दिवस दिलेत. म्हणजे इथे पूर्णपणे तुमच्या प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी लक्षात ठेवून हा प्लॅन बनवला गेला आहे. आणि ॲज यू कॅन सी पेपर 2चे हे टॉपिक झाल्यानंतर जसं जसं आपण एंडला येतो अशा पद्धतीनं आपण जो सिलेबस कव्हर केला आहे त्याच्यानंतर एक फुल लेंथ पेपर 1ची टेस्ट असेल. पहिली रिव्हिजन टेस्ट विच इज हॅपनिंग ऑन 28th of December. फर्स्ट फुल लेंथ टेस्टमध्ये पेपर 1चे तुमचे सगळे टॉपिक्स होतील. त्याच्यानंतर पेपर 2चं 27th of December म्हणजे जे जे केलं ते सगळं रिवाईज करून एक फुल लेंथ फक्त पेपर 2ची द्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला डेट कन्वे केली जाईल जानेवारीमध्ये कधी असेल त्या दिवशी तुम्हाला D-Day एक्सपिरियन्स दिला जाईल. म्हणजे पेपर 1 मॉर्निंगमध्ये देता, पेपर 2 तुम्ही इव्हनिंगमध्ये देता, इव्हनिंग शिफ्टमध्ये. आणि प्रॉपर जसा UPSCचा पेपर असतो आणि जशा पद्धतीने MPSCचा पेपर असेल त्या पद्धतीनं आपण काय करणार आहे, हे कंप्लीट शेड्यूल त्या दिवशी बसवणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल हे झाले बाबा 15 दिवसांनी आणि 7 दिवसांनीचे शेड्यूल, मी डेली कसं प्रिपेअर करू. मग त्याच्यासाठी अजून एक आपण त्याच्यामध्ये काय केलं की एक डेली आन्सर रायटिंग इन्क्लूड केली आहे. ते दाखवण्याआधी जस्ट सी हाऊ यू कॅन समराईज एंटायर टॉपिक इन 1 page or 2 page. हेही तुम्हाला मी गाईड करत राहीन. त्याचबरोबर हाऊ स्ट्रॅटेजिकली व्हॉट यू कॅन डू, कशा पद्धतीनं तुम्ही एका एक्सेल शीटमध्ये इव्होल्युशन कम्प्लिटली काय करू शकता, एकत्र आणू शकता आणि त्याला रिवाईज करू शकता. अशा पद्धतीचे जे छोटे छोटे ट्रिक्स आहेत ते ट्रिक्स मी तुम्हाला सांगेन. मग अशा पद्धतीनं जर तुम्ही इमेजेस वापरून कशा पद्धतीनं चांगला अभ्यास करू शकता, दीज आर ऑल माय नोट्स. ह्या नोट्समधून कशा पद्धतीनं तुम्ही एक पटकन रिव्हिजन तुमची होऊ शकते तेही मी तुम्हाला याच्यामध्ये समजावून सांगेन. आणि मीन वाईल की आता इथे बघा की आपण पॅरांथ्रोपस बोएसिस बघतोय. पॅरांथ्रोपस बोएसिसचा एका पद्धतीनं हा एक माइंड मॅप आहे. अख्खा पॅरांथ्रोपस बोएसिस फक्त एका इमेजमधून काय होतोय, रिवाईज होतोय. मग हे कसं करायचं आहे. त्याचबरोबर टार्सियर आहे,
तो अख्खा एका पेजमध्ये रिवाईज होतोय. मग अशा रिव्हिजन चार्ट्स कसे बनवायचे हेही तुम्हाला मीनवाईल आपल्या डिस्कशन सेशन्समध्ये समजावून सांगणार. जसं मी तुम्हाला सांगत होते तर डेलीसाठी काय करणार तर एक साधारण 5 सप्टेंबरपासून आपले एव्हरी अल्टरनेट डे एक क्वेश्चन पोस्ट केला जाईल. आता ह्या क्वेश्चनचं इव्हॅल्युएशन मिळेल का? नाही. फक्त आणि फक्त हा क्वेश्चन ह्यासाठी असेल की तुम्ही कंटिन्युअसली स्वतः लिहिण्याची डेली प्रॅक्टिस करत राहाल. रोज रोज जर तुम्हाला टार्गेट्स दिले तर ते अचीव होण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण तुम्हाला GS पण त्याच्याबरोबर प्रिपेअर करायचा आहे. म्हणून एव्हरी अल्टरनेट डे काय केलं जातं, तुम्हाला एक टॉपिक पण दिला आहे, तो टॉपिक रिवाईज करा आणि त्या दिवशी तो क्वेश्चन पोस्ट केला जातो. असे 60 दिवस 60 डेजचा एक प्लॅन आहे. ह्या 60 डेजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला अख्ख्या सिलेबसची रिव्हिजन करायची आहे अलॉंग विथ आर शेड्यूल. म्हणजे असंही नाही होणार की बाबा मी फक्त शेड्यूल फॉलो करतोय आणि माझे सगळे टॉपिक्स नाही झाले. इफ यू मिस आउट ऑन समथिंग तो रिव्हिजनची तुम्हाला त्या दिवशी संधी मिळते. बिकॉज जर तुमचा अभ्यास झाला आहे तर रिव्हिजनसाठी तुम्हाला एक 4 तास ते अर्धा दिवस पुरून जातो आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचं शेड्यूल मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि ह्या पद्धतीनं आपण अख्खीच्या अख्खी टेस्ट सिरीज काय करणार आहे, कंप्लीट करणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी टेस्ट पेपर लिहिला, त्याचं इव्हॅल्युएशन मला कधी मिळेल? इव्हॅल्युएशन झाल्यानंतर एक डिस्कशन होईल, त्याला तुम्हाला कॉपीज डिस्ट्रीब्यूट केल्या जातील, एक कॉमन डिस्कशन होईल आणि त्यानंतर मी 1 to 1 प्रत्येकाला सांगेन की त्याच्या आन्सर कॉपीमध्ये काय काय इश्यूज होते आणि ते कशा पद्धतीनं आपण सॉल्व करू शकतो आणि पुढच्या येणाऱ्या टेस्टमध्ये कशा पद्धतीनं चांगलं अजून परफॉर्म करू शकतो. मूविंग नेक्स्ट जसं आपण बघतोय, दिस इज ए इव्हॅल्युएटेड आन्सर. कॉपीही आहेत. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला कॉपीज शेअर करते. सो यू विल अंडरस्टँड किती डिटेलमध्ये इव्हॅल्युएशन दिलं जातं. फक्त गुड आणि बॅड लिहिण्याऐवजी चांगल्या जरी गोष्टी असल्या तरी तुम्ही त्याच्यामध्ये काय काय ॲड करू शकता इथंपर्यंत डिटेलमध्ये इव्हॅल्युएशन तुम्हाला दिलं जाते. दिस इज वन ऑफ द इव्हॅल्युएटेड आन्सर की ज्याच्यामध्ये मी मेन्शन केलं आहे की तू अजून कुठले कुठले अस्पेक्ट्स त्या आन्सरमध्ये कवर करू शकते. तुम्ही बघाल तर प्रेझेंटेशन हे ओव्हर द पिरियड डेव्हलप झालेलं आहे. फर्स्ट ज्यावेळेला आन्सर लिहिलं गेलं, फर्स्ट टेस्ट लिहिली गेली त्यावेळेला इतकं चांगलं नव्हतं, पण दिस इज अराउंड 7th or 8th टेस्ट होती की ज्यावेळेला एक चांगल्या पद्धतीचं आन्सर त्या स्टुडंटकडून मला मिळालं आणि स्टील त्याच्यामध्ये एकदम डिटेल्ड इव्हॅल्युएशन दिलं गेलेलं आहे. आणि जसं आपण म्हणतो की एक कन्सिस्टंट इफर्ट इज एव्हरीथिंग. जर कन्सिस्टंटली आपण ह्या गोष्टी केल्या आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एकदा ह्या टेस्ट सिरीजला पल्स अँथ्रोपॉलॉजी आन्सर रायटिंग मॉड्यूलला इनरोल केलं की त्यानंतर इफ यू मिस युअर टार्गेट्स, मी तुम्हाला विचारते की तुम्ही का मिस केलेले आहेत. माझ्या इथे टेस्ट सिरीज लावली आणि नंतर टेस्ट नाही लिहिल्या असं नाही राहत. तुम्ही मला अकाउंटेबल राहता अँड आय कीप पोस्टिंग की बाबा तुम्ही टेस्ट लिहिल्या पाहिजे, त्यासाठी मी तुमच्या मागं लागते. दिस इज अ डिफरन्शिएटिंग फॅक्टर की बऱ्याचदा असं होते आपण टेस्ट सिरीज लावतो, लिहिली नाही लिहिली काही घेणं देणं नसतं फॅकल्टीला. बट इथे प्रयासमध्ये आपण कंपल्सरी आपण अकाउंटेबिलिटी मेंटेन करतो आणि आपण विचारत राहतो की का टेस्ट लिहिल्या गेल्या नाही आहेत आणि त्यामुळं अशा पद्धतीनं एक प्लॅन्ड प्रिपरेशन होत राहते. आणि जसं मी म्हणते की कन्सिस्टंट इफर्ट नो मॅटर हाऊ स्मॉल, कितीही छोटा असू दे, जर कन्सिस्टंट जर तुमचा इफर्ट असेल तर तुम्ही एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी अचीवमेंट काय करू शकता तुमच्या आयुष्यात मिळवू शकता. आणि जसं बेसिकली घाबरायचं नाही आहे आपल्याला आन्सर रायटिंगला. मी नेहमी सांगत असते डर से डरोगे तो जिंदगी में क्या ही करोगे. तर हे जे तुमचं एक फिअर येते आपण ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये त्याला ॲज अ काय करतो आपण एक कमी करत नेतो आणि आपण एक आन्सर रायटिंग चांगल्या पद्धतीने एक स्ट्रक्चर्ड आन्सर्स निर्माण करण्यासाठी जे काय करायला लागतं ते ह्या पूर्ण प्रोसेसमधून केलं जातं आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड द एंटायर प्लॅन. दोज हू विश टू टेक ॲडमिशन टू कॉम्प्रेहेन्सिव्ह बॅच, ॲडमिशन्स अजूनसुद्धा चालू आहेत आणि ज्यांना आन्सर रायटिंगसाठी करायचं आहे त्यांच्यासाठी आन्सर रायटिंगचं हे मॉड्यूल आणि ह्याची PDF आपल्या प्रयासच्या हँडलवरती जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती शेअर केलेली आहे. तर जस्ट गो थ्रू इट. त्याचं डिस्क्रिप्शन आणि लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल. तर आय होप यू हॅव अंडरस्टूड इट. काही जरी इश्यू असेल तर मला टेलिग्रामवरती कॉन्टॅक्ट करा अँड वी विल हॅव अ discussion about it. Thank you very much.